राष्ट्रीय स्तरावरील 11वी ए-बॅकस व वैदिक गणित स्पर्धा पुणे 2026 मध्ये चॅम्पियनशिप मिळवून चिरंजीव हर्ष महेश रामपुरे याने इचलकरंजीचे नाव उज्ज्वल केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व भविष्यातील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक धर्मराज तरुण मंडर व मित्र परिवार इचलकरंजी. नमस्कार. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. हुपरीच्या राजकारणात खळबळ. नगरसेविका माधुरी मुधारे यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध. हुपरी नगर परिषदेच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली असून प्रभाग क्रमांक 9 मधील भाजपच्या नगरसेविका माधुरी सुनील मुधारे यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या निर्णयामुळे हुपरीतील राजकीय वातावरण तापले असून आगामी काळात नगर परिषदेच्या सत्ता समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. हुपरी नगर परिषद निवडणूक 2026 मध्ये भाजप महायुतीने एकहाती सत्ता मिळवत नगर परिषदेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र सत्ताधारी गटामध्ये अंतर्गत मतभेद आणि समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. अशातच नगरसेविका माधुरी मुधारे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत आलेल्या निर्णयामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. विशेष म्हणजे 4 दिवसांपूर्वीच पट्टण कोडोली मतदारसंघातील जिल्हा परिषदेचे भाजप सदस्य महेश दरगोंडा पाटील यांचेही जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याची घटना घडली होती. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वासमोर नवीन अडचणी निर्माण झाल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर हुपरी शहरात विविध राजकीय चर्चांना उधाण आले. नगर परिषदेतील सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून विरोधकांना यामुळे राजकीय बळ मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. काही जाणकारांच्या मते या घडामोडींमुळे नगर परिषदेमध्ये भविष्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान या निर्णयानंतर आमदार आवाडे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाच्या राजकीय ताकदीवर परिणाम होऊ शकतो अशी चर्चा शहरात सुरू झालीय. विरोधकांनी या घडामोडीला मोठे राजकीय यश मानल्याचे बोलले जात असले तरी याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. हुपरीतील या घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील काही दिवसात या प्रकरणावरून आणखी राजकीय संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. नगरसेविका पदाबाबत पुढे काय निर्णय होणार आणि त्याचा नगर परिषदेच्या सत्तेवर नेमका काय परिणाम होणार याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे. अशाच लेटेस्ट अपडेट व बातमीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब व Instagram अकाउंटला फॉलो नक्की करा.